नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी आहे रुपाली आणि आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर याचा अर्धा भाग मी आधीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंय की अन्नप्राशनची तयारी, म्हणजे ते बाऊल वगैरे रॅप केलेलं ते सगळं. आणि हे सगळं मग अन्नप्राशनच्या दिवशी म्हणजे रविवारी हे केलं. तर त्या दिवशी हे सगळं डेकोरेशन घरच्या घरी साधं सिंपल अशी तयारी केली होती. जास्त काही तामझाम असा नव्हता केला. तर हा एक यांच्या मामांचा मुलगा, त्यांची फॅमिली घरचेच होते सगळे, तर ते होते. त्या दोघांनी मस्त असं डेकोरेशन केलं. तर फायनली बघा, हे असं घरच्या घरी साधं सिंपल असं केलं होतं. तर आपल्याकडे कसं अगोदर देवांची पूजा करून मग आपण कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर एका ताटामध्ये मी बाळकृष्णांची मूर्ती ठेवून मग त्यांची पूजा करून मग कार्यक्रमाला सुरुवात करायची असं केलं होतं. तर प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या विधी परंपरा सगळं वेगळं वेगळं असतं, त्याप्रमाणे प्रत्येकजण करतं. तर मी असं हे केलं होतं. एका ताटामध्ये डाळ तांदळाची खिमटी, रव्याची खीर, नाचणी सत्व असं घेतलं होतं ते बाळाला भरवण्यासाठी. आणि बाकीचं डेकोरेशन हे फक्त देखाव्यासाठी होतं, ते बाळाला भरवण्यासाठी नव्हतं. असं डेकोरेशन छान वाटतं म्हणून. आणि मग नंतर बाळाला टप्पामध्ये घेतलं. तर त्याची खूप चिडचिड होत होती खरं तर, कारण दिवसभर तो झोपलाच नव्हता. त्याच्यामुळे नंतर तो झाला शांत. मग त्याला तेल वगैरे लावलं, दूध वगैरे टाकलं आणि मग सगळ्यांनी त्याच्या डोक्यावरती पाणी टाकून त्याला मस्त आंघोळ घातली. तर माझे दादा वहिनी वगैरे म्हणजे मानलेलेच आहेत ते ते आणि बाकी यांच्या मामांची मुलाची फॅमिली वगैरे, ते आम्ही घरच्या घरीच हा कार्यक्रम केला होता. तर आपल्याकडे असतं ना का बाळ जन्मल्यापासून पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईच्याच दुधावर असतं, आईचंच दूध पित असतं. त्यावेळी त्याला वरचं अन्न आपण देत नाही. आणि मग 6 महिने झाल्यानंतर मग अन्नप्राशन संस्कार विधी करून आणि मग त्याला बाकीचं फूड वगैरे बाकीचं आपण खायला चालू करतो. तर आपल्या हिंदू संस्कृतीमधला अन्नप्राशन संस्कार हा 16 संस्कारांपैकी 7वा संस्कार हा मानला गेलेला आहे. आणि बाळ आईच्या गर्भात असतं तेव्हा ते मलिन अन्न खाण्याचा दोष त्याला लागलेला असतो आणि तो दोष नाहीसा व्हावा म्हणून हा अन्नप्राशन संस्कार विधी करतात. प्रत्येकाचा प्रकार वेगळा वेगळा, विधी वेगवेगळे असतात. मला जसं जमलं, जसं असतं आमच्या इकडे त्या पद्धतीने थोडक्यात मी असं केलं. म्हणजे एखादा चांगला दिवस काढून किंवा चांगल्या दिवशी हा विधी करतात. सकाळी किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालतो, प्रत्येकाच्या वेळेनुसार वगैरे त्या दिवशी हा विधी करतात. तर नंतर आंघोळ वगैरे झाली त्याची आणि मग त्याला मस्त मी पुसून वगैरे घेतलं. त्याची तयारी चालू होती. मग नंतर त्याच्या पप्पानी त्याला कपडे वगैरे घातली आणि त्याला छान असं रेडी केलं. तर इथे बघा त्याची किती मस्ती चालू होती. नंतर तो झालेला, नंतर असा झोप तर होतीच त्याच्या डोळ्यावरती, झोपलाच नव्हता तो दिवसभर, पण तरी पण मस्ती चालूच होती. मग यांनी त्याला कपडे वगैरे घातले आणि छान असा रेडी केला त्याला. हे बघा कशी मस्ती चालू आहे. त्याच्यानंतर मग आम्ही त्याचं सगळ्यांनी औक्षण केलं. त्याच्या अगोदर वहिनींनी मस्त बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. मग तस्मयचं औक्षण करून घेतलं आम्ही सगळ्यांनी. तर तो पण छान राहिलेला, दिवसभर झोपला नव्हता तरी सुद्धा तो कार्यक्रम होईपर्यंत तरी छान राहिलेला. नंतर तो पण खूप कंटाळून गेला, कारण त्याला झोप आली होती खूप. मग आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं आणि मग त्याला ते सगळं खाऊ केलेलं होतं. तांदळाची खीर, नाचणी सत्व, रव्याची खीर, ते सगळं भरवलं.
त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त बसून चहा वगैरे घेतला. चहा घेऊन थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि छान फोटो वगैरे पण काढले. अशा प्रकारे आमचा अन्नप्राशन संस्कार विधी पार पडला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया.